डोंबिवलीमधल्या 65 इमारती अनधिकृत असल्याचं नुकतंच समोर आलं होतं आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या इमारतींवर हातोडा चालवला जाणार आहे। त्यामुळे जवळपास 6,500 कुटुंब बेघर होणार आहेत। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। डोंबिवली प्रकरणामध्ये मी बैठक घेत असल्याचं फडणवीसांनी सांगितले। जी घरं रहिवाशांची आहेत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले। आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि जे लोक जेन्युइन बायर्स आहेत, सगळे जेन्युइन बायर्स नाहीत पण मोठ्या प्रमाणात जेन्युइन बायर्स आहेत, तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कमिशनरकडनं घेतलेली आहे। आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल, कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या आहेत, त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे। जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युइन आहे, ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे, त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल।